27 डिसेंबर बुधवार. सर्वांना शुभेच्छा. आज कालच्या दत्तात्रेयाचं पारणं सगळे करतात. सगळीकडे यज्ञ यागही चालू आहेत, तर त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. आणि आज आपण आता पुढच्या ओव्या घेऊयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण 420 पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या आणि त्याच्या 420व्या ओवीत भगवंत सांग. बरोबर आहे ना? तुमच्यापैकी कोणाला जर ओवीची काही शंका असेल तर विचारा, नाही तर नेमकं काहीतरी मागे पुढे होतं. ऐसे विश्वाचे या वोखटे या, अधमजे धनंजया. ते होती भोगुनिया तामसा योनी. आता असं पाहिलं होतं की विश्वातलं अत्यंत वोखट म्हणजे वाईट, जे वाईट आहे, किंवा अधम म्हणजे जे नीच आहे, ते होती भोगुनिया तामस योनी. ते भोगण्यासाठी या तमोयोनीत आसुरी लोक शेवटी प्रवेश करतात. आपण 10व्या अध्यायातही पाहिलं की भगवंत हे यातच काल पाहिलेलं आहे की भगवंत जितकं म्हणजे निमिष पापणी लवायला जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळाच्या अगोदर त्यांना योग्य ते शासन करतो, असं आपण काल पाहिलेलं होतं. आता पुढची बघूया. आहा सांगता वाचारडे, आठविता मन खिरडे. कटारे मूर्खी केवडे, चोडिले निरय. आता ते काय म्हणतात की वाचा रडे. अहो, हे सांगताना सुद्धा वाणीला रडू कोसळते. आणि आठविता मन खिरडे, आणि त्यांचं स्मरण करता करता खिरडे म्हणजे संकोच पावतं, मन संकोच पावतं. कटारे मूर्खी केवडे, आणि मूर्खांनी केवढी आपली दीन अवस्था जोडिले. निरय, निरय म्हणजे वाईट अवस्था. तर अत्यंत दीन अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली, असं भगवंत आपल्याला सांगतायत. ज्ञानदेव आपल्याला सांगतायत की हे सांगताना सुद्धा रडू कोसळते. त्यांचं स्मरण करताना मन संकुचित होते. खिरडे म्हणजे संकुचित होते. आणि मूर्खांनी केवढीही दीन अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे. आपल्याला कधी कधी अशा लोकांकडे पाहिल्यावर वाटतं बघा की काय यांची अवस्था, इतक्या अवस्थेला पोचलेत. त्यापेक्षा त्यांना जर चांगलं वागायला आपण शिकवलं किंवा त्यांच्या ह्या अवस्थेतनं त्यांना बाहेर काढलं, ते चांगलं वागायला लागले तर किती छान होईल, असं आपल्याला वाटत राहतं. कासिया ते असुर, संपत्ती पोषिती वाऊर. जिया दिधले घोर पतन ऐसे. कासिया ते असुर. आता काय म्हटले की या आसुर संपत्तीच्या प्राप्तीमुळं जीवनातलं नीचतम, अत्यंत नीच असं पतन घडतं. आणि ही निष्फळ आसुरी संपत्ती हे मूर्ख लोक गोळा करतात. वाऊर म्हणजे वावगी. संपत्ती पोषिती वाऊर, जिया दिधले घोर. तर जिच्यामुळं हे सगळं घोर त्यांना प्राप्त होतंय, हे का करतात असं, हे अशी संपत्ती का गोळा करतात, हे मलाच कळत नाही, असं ते म्हणतात. म्हणून तुवा धनुर्धरा, नो हावे गातिया मोहरा. जेवता वासू असुरा संपत्तीवंता. म्हणून ज्ञानदेव म्हणतायत, म्हणजे भगवंत सांगतायत की अरे धनुर्धरा, अरे पार्था, नोहावे गातिया मोहरा. जेवता वासू असरा संपत्तीवंता.
जी आसुरी संपत्ती त्यांनी जमा केलेली आहे, हे अज्ञानी लोक त्यामुळं मूर्ख राहतात, म्हणजे त्यांना ज्ञान मिळवण्याची इच्छाच नसते. आणि अशा ठिकाणी तू अजिबात जाऊ नको. नोहा वेगात या मोहरा. मोहरा म्हणजे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ठिकाणी तू जाऊच नकोस. म्हणून आपण म्हणतो की नाही, 4 हात दूर राहिलेले बरं, त्यांच्या नादीच न लागणं बरं. काही काही लोक आता आमच्या शेजारीच इतके अक्षरशः काही काही आहेत की सकाळी उठल्यापासून तो मनुष्य 4-5 तास शिव्या देत बसतोय बायकोला किंवा घरातल्यांना, जे आपल्याला ते सहन सुद्धा होत नाही, ऐकवत पण नाही. आता असे लोक आहेत, काय करणार आहे ना आपण जाऊन त्यांना सुधारण्याची सुद्धा शक्यता नाहीये. आणि दंभादी दोष साही, हे संपूर्ण जयांच्या ठाई, ते त्यजावे हे काही म्हणून खीर. आणि म्हणून ज्यांच्याजवळ ही संपत्ती झालेली असते तर तू काय कर, दंभादी दोष साही, हे संपूर्ण जयांच्या ठाई, हे ज्यांच्या ठिकाणी हे सगळे 6 दोष आहेत, ते त्यजावे हे काही म्हणो किर, ते तूही टाकावेस. असं काही तुला सांगायला पाहिजे का? आपणच आत्ता म्हणतो की नाही, आपण म्हणतो की नाही की यांच्या नादीच नको लागायला, त्यांच्यासारखं आपण व्हायलाच नको, त्यांचे दोष आपण घ्यायलाच नको. आता बघा, ऐसी सांगू जाता आसुरांची, असी सांगू जाता आसुरांची कथा, वाचेसी सर्वथा कष्ट होती, तयांचे स्मरण करावया जाण, धजे नाही मन हटे मागे. हाय हाय मूर्ख आसुर हे लोक, केवळ हे नरक जोडी तिगा, जेणे योगे ऐसा घोर अधपात, होतसे निभ्रांत धनंजया. तीही नेणो हीन आसुरी संपत्ती, कागा वाढविती मती मंद, परी अर्जुना तो नको धरू पंथ, आसुर हे जेथ राहतिगा. दंभादिक साही दोष जया ठाई, वस्ती आले पाही संपूर्णत्वे, तया आसुरांची संगती नकोच, हवे का ते साच सांगावया. म्हणून आपण म्हणतो ना की असंगाशी संग, ज्यांच्याशी संगत करू नये अशाशी आपण संगत करूच नाही. कारण काय, प्राणाशी गाठ. आमची आई म्हणायची, असंगाशी संग प्राणाशी गाठ. आपण वाईटांच्या जर सानिध्यात राहिलो तर आपणही वाईट होऊन जाऊ, आपणही बिघडून जाऊ. त्याच्यापेक्षा त्यांच्यापासून 4 हात 2 हात दूर राहिलेलं बरं. आता पुढचा श्लोक बघा. त्रिविधन का 18व्यात जे पाहिलं होतं, अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता, मामात्मपरदेहेषु प्रद्विषंतोऽभ्यसूयकाः. हे जे पाहिलेलं होतं की हे जे अहंकार, बल, दर्प हे जे आहेत, याचा आश्रय घेणारे जे आहेत, ते काय करतात तर आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरामध्ये स्थित असणाऱ्या माझा द्वेष करतात. म्हणजे आपण एकमेकांचा द्वेष करत नाही आहे, तर त्या आपल्या अंतर्यामी राहणाऱ्या परमात्म्याचा आपण द्वेष करतोय, असं भगवंत आपल्याला सांगतात. आणि म्हणून आता 21मध्ये सांगतात की ही जी आसुरी संपत्ती आहे, हिची मुख्य लक्षणं काय आहेत तर काम, क्रोध, लोभ, ही सगळी नरकाची द्वार आहेत. असा हा 21वा श्लोक फार महत्त्वाचा आहे. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः, कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. छोटे छोटे संधी आहेत बघा. नरकस्य इदम द्वारम, पुढे नाशनम आत्मनः, आणि खालच्या ओळीला क्रोध हा तथा, लोभ हा तस्मात एतत्त्रयं त्यजेत. तर तस्मात एतत्त्रयम एवढा संधी आहे. लोभ हा तस्मात एतत्त्रयं त्यजेत. तर काय सांगतायत की 3 गोष्टी कुठल्या,
काम, क्रोध आणि लोभ हे खालच्या ओळीचे आहेत ते अगोदर घ्यायचे की काम हा, क्रोध हा तथा लोभ हा तस्मात एतत्त्रयम त्यजेत. ह्या 3 गोष्टी टाळायच्यात किंवा सोडायच्यात, त्यांचा त्याग करायचा. कारण हे काय आहेत? नरकस्य द्वारम, त्रिविधम नरकस्य द्वारम. ही 3 जी आहेत ही नरकाची दारं आहेत आणि त्यामुळं या तिघांचा आणि शिवाय आत्मनः नाशनम, आपला नाश करणारे आहेत. म्हणून आपण या सगळ्यांचा त्याग करायचा. त्रिविधम नरकस्य इदम द्वारम आणि तस्मात एतत्त्रयम त्यजेत. म्हणून या तिहींचा आपण त्याग करायला पाहिजे. म्हणून शक्यता कुठली आपण कामना धरायचीच नाही. कामना धरली की मग ती नाही मिळाली म्हणून क्रोध येतो, मग क्रोध येतो किंवा सगळ्या गोष्टींचा लोभ, म्हणून तो लोभ सोडून द्यायचा. आणि ह्या तिन्ही गोष्टी सोडल्या तर मग आपल्याला म्हणजे ही 3 म्हणजेच नरकाची द्वारं आहेत असं भगवंत आपल्याला सांगतायत की तू लक्षपूर्वक ऐक. भगवंत त्याला सांगतायत पार्थाला की ही 3 गोष्टी तू मनापासून ऐक, ही नरकाकडं घेऊन जातात आणि म्हणूनच आत्म्याचा नाश करणाऱ्या 3 द्वारांचा आपण त्याग करावा. तर ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. परी काम क्रोध लोभ या तिहींचे चिथोंब, थावे तेथे अशुभ पिकले जाण. आता बघा, पार्था जिथे काम, क्रोध, लोभ हे काय आहेत तर तिहींचे थोंब, थोंब म्हणजे बंड, या तिहींचं बंड माजलेलं आहे किंवा त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि थावे तेथे अशुभ पिकले जाणं, आणि या 3 गोष्टी शरीरात जिथं उफाळून येतात, ज्या शरीरात, तिथं जणू काही अशुभाचं पीक येतं, अशुभाचं पीक अमाप येतं आणि जणू काही केवळ पातकच प्रगट होतं, म्हणजे पापच प्रगट होतं. सगळ्या अशुभ गोष्टीच त्या ठिकाणी प्रगट होतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे त्रिकूट ज्या शरीरात उफाळून येतं तिथं सगळ्या अशुभ गोष्टी होतात. अशुभ, चांगलं काही तिथे होणारच नाही. सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया, पाढाऊ ये भलतया दिधले आहाती. आणि मुख्य काय आहे की मुख्य म्हणजे कोणत्याही क्षणी आपली भेट व्हावी किंवा आपल्या अतीव दुःखाचं दर्शन घडावं म्हणून हे काय आहेत, जणू काही वाटाडे आहेत. काम, क्रोध, लोभ हे दिशाभूल करणारे आहेत. कदाचित पाढाऊय भलतया हे आपल्याला भलतीकडेच नेणारे आहेत. मुद्दामून ते आसुरी माणसाच्या वाटेवर उभे केलेले आहेत, आपल्याला अतीव दुःखाचं दर्शन घडावं म्हणून. कसं म्हटलंय? दर्शना धनंजय, सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजय, आपल्याला ह्या वाईट गोष्टींचं दर्शन घडावं म्हणून हे जणू काही उभे केलेले आहेत. काही काही ठिकाणी असे लोक उभे केलेले असतात बघा, पुढे 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 संदेश देणारे. तसं हे जणू काही आपली कोणत्याही क्षणी भेट घडावी आणि म्हणून ते जणू काही असे दिशाभूल करणारे वाटाडे जसे ठेवलेले आहेत. आणि लोक फसवतात बघा. आत्तासुद्धा खूप अशा फसवण्याच्या घटना घडत असतात. तसे हे जणू काही वाटाडे आहेत आणि दुःखाचं दर्शन देणारे हे आपल्या वाटेवर उभे केलेले जणू काही असे दुष्ट आहेत असं म्हटलेले. आता आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हे आपलं भलं करणारे आहेत का आपलं बुरं करणारे आहेत, वाईट करणारे आहेत. आपलं भलं होणार आहे का, त्यांच्या नादी आपण लागायचं का. ते रौरवगाची तवची वरी, आई की जती पटांतरी, जव हे तिन्ही अंतरी उठती ना. आता ह्या पापी लोकांना नरकातल्या भोगामध्ये लोटण्यासाठी या जगामध्ये पातकांची बलाढ्य आणि अजिंक्य अशी टोळी आहे. काय म्हटले? रौरव हा नरक आहे. तर ह्या नरकातल्या भोगामध्ये लोटण्यासाठी जणू काही ही एक टोळीच निर्माण झालेली आहे. जव हे तिन्ही अंतरी, जव म्हणजे जेव्हा, जव हे तिन्ही अंतरी उठती ना, म्हणजे आपल्याला जणू काही नरकातल्या भोगामध्ये लोटण्यासाठी या पातकांची ही बलाढ्य अशी किंवा अजिंक्य अशी टोळीच निर्माण झालेली आहे किंवा टोळी जमलेली आहे. दाटुगी म्हणजे दांडगी अशी, बलाढ्य किंवा दाटुगी असा शब्द वापरला आहे त्यांनी त्यासाठी.
तर ही जणू काही अजिंक्य टोळीच आहे. अपायती ही आसल ग, यातना इही सवंग, हाणी हाणी नो हे तिघ हेची हाणी. आणि काय म्हणलंय की हे सगळं पुराणांनी जे वर्णन केलेलं आहे त्यासंबंधी आपण जे कुठं ऐकतो ते कुठपर्यंत ऐकत राहायचं, जोपर्यंत काम क्रोध लोभ या 3 दोषांचा आपल्या देहात प्रवेश होत नाही तोपर्यंतच. पण समजा त्यांचं आपण ऐकत राहिलो आणि आपल्याही शरीरात त्यांचा प्रवेश व्हायला लागला तर मग आपला पण नाश होणार. आणि म्हणून आपण त्यांच्यापासून सावध राहायचं. अपायतिनी आसल ग, आता हे काय आहेत, या तिघांच्यामुळं आपल्या जीवनात अपाय होणार आहे, संकट येणार आहे. यातना ई ही सवंग, मग त्यांच्या सवंग म्हणजे सहवासात, सवंगडी म्हणतो ना आपण. सवंगडी म्हणजे काय की ज्याच्या सहवासात राहतो ते. तर सहवासात यांच्या अनेक पटीनं असे वाईट अनुभवायला आपल्याला मिळणार. हाणी हाणी नो हे तिघ हेची हाणी. हाणी म्हणजे हानी बरं का. आपण मराठीत मी तुला हाणीन म्हणतो तो न नाही आहे, की ते हाणी न साठी वापरलेलं. हानी म्हणजे आपल्या जीवनात जी हानी होते ना तिला हानी म्हणावं लागू नये इतके हे 3 दोष हानी स्वरूप आहेत. म्हणजे प्रत्यक्ष हानीपेक्षा हे 3 दोष एकवटणं हीच मोठी हानी आहे. म्हणजे लोभामुळं काही लोकांना काही संकट येतात, हे होतात, पण हे तिघं एकत्रित येणं हीच मोठी हानी आहे. म्हणून त्या तिघांपासून आपण जपून राहायचे, तिघांपासून दूर राहायचे. काय बहु बोलो सुभटा, सांगितली या निकृष्टा, नरकाचा दारवंटा त्रिशंकू हा. म्हणून म्हणतात की अरे सुभटा म्हणजे अरे अर्जुना तुला काय सांगू, काय बहु बोलो, सांगितले या निकृष्टा, जे जे तुला मी निकृष्ट आहे म्हणून सांगितलं आहे. किंवा हा नरकाचा दारवंटा, अरे हा नरकाचा जणू काही दारवंटा म्हणजे उंबरठा आहे. आणि हा काय आहे तर त्रिशंकू, हा त्रिशंकूचा अर्थ आहे त्रिशूळ. हा त्रिशूळच जणू ठोकलेला आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी म्हणजे जसं काही त्रिशूळ आहे आणि त्रिशूळ ठोकलेला उंबरठा आहे. म्हणजे आपण त्याच्या पलीकडं जाता कामा नये, तो उंबरठा ओलांडायचंच नाही असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात. या काम क्रोध लोभा, माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. आता काम क्रोध लोभ यांच्या सोबत जो मनापासून उभा राहतो, माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा, निरय म्हणजे पण नरकच, तो जणू काही नरकाच्या नगरीच्या सभेमध्ये सन्मानित व्हायला किंवा सन्मानाला पात्र होतो, सन्मानू पावे. म्हणजे अज्ञानी पुरुष जो आहे तो याच्या नादी लागतो, त्याच्यापासून मनापासून उभा, त्याच्यासोबत मनापासून उभा राहतो आणि या नरक नगरीच्या सभेमध्ये सन्मानाला पात्र होतो. आता नरकात काय सन्मान होतो आपण पाहिलेलं आहे, तर असा आपण सन्मान करून घ्यायचा का आपला, नको. म्हणून पुढती किरीटी, हे कामादी दोष त्रिपुटी, त्याच्याविची गावोखटी आघवा विषयी. म्हणून ते म्हणतात की तुला पुढती, पुन्हा पुन्हा तुला सांगतोय, वारंवार सांगतोय की कामादी दोष त्रिपुटी, हे जे काम क्रोध हे जे सगळे 3 विषय आहेत यांची जी त्रिपुटी आहे हिचा नेहमी त्याच्याविची गावोखटी आघवा विषयी, या सगळ्या विषयात अनिष्ट असणारी अशी ही जी त्रिपुटी आहे हिचा नेहमी त्याग करावा, नेहमीच त्याग करावा, तिच्या नादी अजिबात लागू नये. खूप एका श्लोकातनं ज्ञानदेवानी किती सांगितलेलं आहे माझं, आणि ह्या 3ही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. आता किती जरी माणूस म्हणलं तरी त्याला काहीतरी छोटीशी इच्छा मिळते, होतेच. पण आपण जर आपल्या ह्या अध्यात्मामध्ये सगळ्या चांगल्या ग्रंथांमध्ये मन घातलं, लक्ष घातलं, तर त्याच्यापासून आपण बाजूला होतो. आणि त्याच्यापासून बाजूला झाल्यावर परत कुणीतरी आपल्याला त्याच्यामध्ये गोवायला लागलं, ओढायला लागलं आणि आपण तिकडे गेलो, तर मग या त्रिविधम नरकस्य द्वारम,
हे नरकाचं द्वार आहे आणि ते कसं आपल्याला ओढलं जातं किंवा तो आपण उंबरा कसा ओलांडू नये ह्याबद्दल ज्ञानदेवांनी आपल्याला धोक्याचा इशारा दिलेला आहे. बघू आता हे काय म्हणतायत. काम क्रोध लोभ त्रिकुटाचे बंड, तेथे तो उदंड पाप पिके. सर्व दुःखांची हे करविती भेट, दाखवून वाट कोणासीही. किंवा पातकांची सभाचही देख, दावा या नरक पापियासी. नाही त्रिकुटे ह्या व्यापिले अंतर, तोवरीच दूर रवरवतो. पार्था तिघांची या घडता संगती, अपायांची प्राप्ती अनायासे. याची काम क्रोध लोभामुळे पाही, होतसे स्वस्ताई यातनांची. काय म्हटलंय बघा, काम क्रोध लोभामुळं कशाची स्वस्ताई होतीये? यातनांची. वेगळी ती हानी नसे यांच्याहून, हानीच हे जाण मूर्तिमंत. हीन नरकाचा हाची दारवंठा. मग अशी म्हणलं तसं दारवंठा म्हणजे उंबरठा. बहु सांगू आता काय तुझं, काम क्रोध लोभ त्रिवर्गी साचार. वागती जे स्वैर जीवे भावे, तया सुराते नरकीच जाण. लाभतो सन्मान धनंजया. म्हणून या काम क्रोधादी दोषांची, त्रिपुटी जी साची दुःखदायी. त्याज्यती सर्वथा ऐसे तुझ पार्था, किती सांगू आता वारंवार. म्हणून याच्यापासून आपण मुक्त कसं व्हायचं ते आता पुढच्या श्लोकात सांगतायत. की या आपल्याला श्रेय कशातून होणार आहे, श्रेयस्कर साधनं जी आहेत त्याच्यापासून आपल्याला परामगती मिळते, चांगली गती मिळते, ती आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा. एतैर्विमुक्त कौंतेय, तमोद्वारैस्त्रिभिर्नरः. आचरत्यात्मनश्रेयस, ततो याति परांगतिम. एतैहि विमुक्तः म्हणजे या तिन्हींपासून, या नरकाच्या 3 दारातून मुक्त झालेला, सुटलेला. आणि तमोद्वारैही, ही दारं कशी आहेत तर तम म्हणजे पुन्हा अज्ञान, अंधार. आणि अर्थातच ही 3 गोष्टी ही नरकाच्या द्वारातून. विमुक्त म्हणजे सुटलेला पुरुष हा काय करतो, तमोद्वारैहि त्रिभिही नरहा, त्रिभिही द्वारैहि विमुक्तः असा अर्थ घ्यायचा, जोडून घ्यायचा. म्हणजे या नरकाच्या 3 दारातून सुटलेला जो पुरुष आहे तो आत्मनः श्रेयः आचरती. तो स्वतःचं श्रेय किंवा कल्याण ते आचरती म्हणजे आचरण करतो. म्हणजे काम क्रोध इत्यादी विकारांपासून जो सुटलेला आहे तो आपल्या उद्धारासाठी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे चांगलं वर्तन ठेवतो. आणि हे आपलं कल्याणाचं आचरण आहे. आपल्याला कळतं की नाही आपलं कल्याण कशात आहे. म्हणून आचरती आत्मनः श्रेयः, ततः याती परांगतिम. आणि मग तो ततः म्हणजे नंतर, परांगतिम याती, या धातूचा अर्थ संस्कृतमध्ये जाणे असं आहे आणि मराठीत आपण या म्हणजे येणे घेतो. तर हा महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायचा की परमगतीला तो पोचतो. जो या नरकाच्या दारातून सुटतो म्हणजेच या तिहींपासून दूर राहतो आणि आपल्या कल्याणाचं आचरण करतो, तो परमगतीला पोचतो. शेवटी कसं असतं, स्वतःचं कल्याण कशात आहे हे माणसांनी स्वतःच बघायचं. तर ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. धर्माधिका चौहिया तू, पुरुषार्थाची तैची मातू, करावी जे सांगा तू सांडील हा. तर हा जो धर्माधिका चौह्यात आहे म्हणजे काम आपलं धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत
या 4 पुरुषार्थांपैकी एखाद्या पुरुषार्थाची काहीतरी गोष्ट मनामध्ये आणावी. धर्माधिका चौही आती, चौही म्हणजे 4 पैकी. पुरुषार्थाची तेची मातू, आणि त्यापैकी एक तरी पुरुषार्थ आपण मनात आणावा किंवा त्यासंबंधी बोलावं. मग करावी जै संघातू सांडिल हा. आणि जेव्हा हा जो संघात आहे काम क्रोध लोभांचा, हा भयानक आहे, भयावह आहे, आणि तो सांडून टाकावा किंवा संपूर्णपणे टाकला जाईल. किंवा हा जेव्हा संपूर्णपणे टाकला जाईल तेव्हा आपल्या आयुष्यातून त्याचं पूर्णपणे उच्चाटन होईल. आणि मग धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी एखाद्या पुरुषार्थाची गोष्ट मनामध्ये आणावी किंवा त्यासंबंधी बोलावं. हे तिन्ही जीवी जव जागती, तववरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे. आता हे जे 3 दोष आहेत, हे जोपर्यंत, जव म्हणजे जोपर्यंत, जागती म्हणजे जागे आहेत, जिवंत आहेत, तोपर्यंत काय होईल? तववरी निकयाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे. तोपर्यंत काहीतरी शुभ घडेल. म्हणजे जोपर्यंत हे 3ही दोष पूर्णपणे जातील किंवा जोपर्यंत मानवी जीवनात सळसळत असतील, तेव्हा काही शुभ घडेल किंवा शुभ काही घडेल किंवा कल्याणकारी होईल अशी वार्ता माझे कान कधीच ऐकणार नाहीत. म्हणजे त्यांचं उच्चाटन होईपर्यंत आपलं काही चांगलं काही होणार नाही. ते जेव्हा निघून जातील तेव्हा शुभ घटना घडतील, तेव्हा मला चांगलं काही ऐकायला मिळेल. असं जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे, तेणे न धरावी हे सोये सावधू होईजे. आता ज्याला स्वतःचं हित साधायचे अशी मनामध्ये कळकळ आहे, जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे, बिहे म्हणजे घाबरतो, ज्याला आत्मविनाशाची किंवा आत्मनाशाची भीती आहे असं समजावं. म्हणजे ज्याला स्वतःचं हित साधायचंय म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, तेणे न धरावी हे सोये सावधू होईजे. म्हणून त्यांनी या 3 गोष्टीपासून दूर राहावं, सावध राहावं. अगदी ज्याच्या मनात स्वतःचं हित करायची कळकळ असेल, त्यानं आत्मविनाशाची भीती त्याला वाटते, ज्याला वाटते त्यानं सावध व्हावं. आणि या 3 दोषांचं मनातून नावसुद्धा घेऊ नये, कारण या 3ही गोष्टी नरकाकडे नेणाऱ्या आहेत आणि त्यांच्याकडं मुळीच पाहू नये. सावध होईजे, बिलकुल लक्षसुद्धा द्यायचं नाही. आपण बघा काही ठिकाणी असं काही वाईट चाललेलं असेल, आपण तिकडे बघत पण नाही. लोक म्हणतात हो चौकशी करा. आपण चौकशी करायला गेलो तर आपणच गोत्यात येऊ. त्यापेक्षा जिथं वाईट चाललंय तिकडे आपण फिरकून सुद्धा पाहायचं नाही. पोटी बांधोनी, आता ही उदाहरणं फार देतात ज्ञानदेव छान. पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाही अंगवण, काजियावया जेवण काळकुटाचे. आता एखाद्यानं पोटाला जड धोंडा बांधून समोरचा समुद्र बाहुबळाला पोहून जाईल हे बोलणं निष्फळ आहे. त्यानं जर समुद्रात उडी मारली आणि एवढा मोठा धोंडा बांधून घेतला तर तो वाचेल का हो? तो खालीच तळाशी जाणार. किंवा अजून एक उदाहरण देतात, काजियावया जेवण काळकुटाचे. आणि एखाद्यानं काळकुटाचं विष कालवलेलं जेवण तो जर आनंदाने जेवल तर चालेल का हो? आनंदात राहील का तो? अर्थातच त्याला मरण येईल. म्हणजे आपणहून, मी मगाशी म्हटलं तसं, आपल्या पायावर धोंडा ओढून घ्यायचाच नाही की आपणच एवढा मोठा दगड धोंडा बांधवायचा पोटाशी आणि उडी मारायची समुद्रात, अशासारखं आहे. आपणहून त्याच्यामध्ये पडणं त्यापेक्षा त्याच्यापासून दूर राहणं हे जास्त चांगलं. इही काम क्रोध लोभेसी, कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी ययांचा गा. म्हणून या 3घांच्या सहवासात राहून पुरुषार्थ सिद्धी प्राप्त होईल असं म्हणणं सुद्धा अशक्य आहे. कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी ययाचा गा. आणि म्हणून या 3घांची नाव निशाणी सुद्धा आपण पुसून टाकली पाहिजे.
त्याचं नाव निशाणासुद्धा ठेवायचा नाही. ठावोची पुसो ययांचा गा, त्याचा ठावसुद्धा आपण म्हणतो ना, ठाव ठिकाणा ठेवायचाच नाही. जई कही अवचटे हे तिकडी सांखळ तुटे, तै सुखे आपुले वाटे चालू लाभे. आणि जेव्हा केव्हा अवचितपणे ही 3 कड्यांची बेडी तुटते, तिकडी साखळी तुटे. तिकडी म्हणजे 3 कड्यांची, तिकडी शब्द वापरल्यावर 3 कड्यांची बेडी किंवा साखळी जेव्हा तुटते तेव्हा काय होतं, तै सुखे आपले वाटे चालू लागे. तेव्हा 4ही पुरुषार्थांचा सुखाचा मार्ग आपल्याला चोखाळता येतो. म्हणजे आपण चांगल्या वाटेनं निघायचं किंवा चालायला लागायचं. कामक्रोधाधिक दोष हे आघवे, सांडोनी रहावे स्वस्थ जेव्हा. तेव्हाची बोलाची जोडायाची मात, 4 पुरुषार्थ धर्माधिक. देखा काम क्रोध लोभाचे त्रिकुट, अंतरी जागृत जोवरी हे. तोवरी कल्याण नाहीच निभ्रांत, ऐसे रमाकांत तोही म्हणे. आत्मविनाशाची जया वाटे भीती, आत्म्यावरी प्रीती जयाची गा. तये सांडूनी हे लोभ काम क्रोध, असावे सावध निरंतर. बाहुबळे पोटी बांधोनी पाषाण, समुद्र तरोन जावे जैसे. नातरी जीवन लाभावे म्हणून, टाकावे पिवून काळकूट. तीच उदाहरणं स्वरूपानंदांनी सुंदर ओव्यात सांगितले. कामक्रोध लोभ त्रिकुट हे जाण, तैसेची कारण विनाशासी. म्हणून या पार्था निजांतरातून, ठावची पुसोन टाकी यांचा. म्हणून आपल्या अंतरातून त्याचा ठाव ठिकाणाच पुसून टाक किंवा काढून टाक, असं भगवंत आपल्याला सांगतात. 3 कड्यांची ही बेडी पायातील, तुटोनी जाईल एकाएकी. तेव्हाची येईल चालावया सुखे, राजमार्ग देखे स्वहिताचा. देहाते त्रिदोष सांडोनिया जाता, आरोग्य सर्वथा लाभे जैसे. किंवा जैसे चोर, नाही पुढच्या तोव्यानंतर घेऊया, उद्या बघूयात. आता पुढच्या 3-4 ओव्या राहिल्यात, पण त्या काही होतील असं वाटतं. मगच नाही होणार बहुतेक, थांबूया इथेच. 40पर्यंत झालेले आहेत. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुचितविदभास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा.
प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर।